नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी ब्लिंकिटवरून ना काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. त्या खरं तर नवन्यासाठीच होत्या. कारण नवन्याच्या स्कूलमध्ये नेहमीच क्राफ्ट रिलेटेड ना काही गोष्टी मागवल्या जातात. आणि सगळ्यात जास्त मागवलं जातं हे कलर पेपर. तर म्हटलं दरवेळेस एक एक दोन दोन आणण्यापेक्षा ना एकदम बंचच मागवूयात. तर मला हे ब्लिंकिटवर ₹150चे 100 पेजेस मिळत होते. मग ती मागवलेत. पण त्याचे कलर ना म्हणावे असे छान नव्हते. अगदी फेंट होते आणि डल वाटत होते. त्यात तिच्या स्कूलमध्ये उद्या जो कलर मागवला तो तर यात नव्हताच. कारण तिच्या स्कूलमध्ये मागवला होता स्काय ब्लू कलर आणि व्हाईट कलर. आता व्हाईट तर माझ्याकडे होताच, पण स्काय ब्लूचं काय करायचं मला कळतच नव्हतं. नंतर माझ्या लक्षात आलं की मी ना काही जे जुने तिचे हे पेपर मागवलेत ना ते जपून ठेवलेले आहेत. म्हटलं त्यात हे का पाहावं. तर त्यात निघाला लकीली म्हणून, नाहीतर मला पुन्हा दुकानातनं आणाव्याच लागले असते. आता हे कलर पाहिलेत ना किती छान ब्राईट आहेत, तसे ते अजिबात नाही आहेत. आता मला याचा पुन्हा काम वाढणार आहे. मला पुन्हा असे काही पेपर्स मागवावे लागणार आहेत. बाकीचे जे आहेत ते ग्रीटिंग वगैरे बनायला वापरताच येतील. त्याचबरोबर ना नवन्याला मी दरवेळेस फॅविकॉल द्यायचे स्कूलमध्ये, पण तिने ना लास्ट टाईम तो हाताला पूर्ण लावला होता आणि तो चेहऱ्यालाही लावला होता. असं तिच्या टीचरने मला सांगितलं होतं. त्यामुळे म्हटलं ते द्यायलाच नको. हे ग्लू स्टिक मागवली ती तिला वापरायलाही सोपी पडेल आणि जास्त असा मेस क्रिएट होणार नाही. त्याचबरोबर थोडंसं चटरफटर मागवलं होतं जे चहासोबत खायला ना फार छान वाटतं. आता काही गोष्टी ना मला घरीच बनवून ठेवायच्या आहेत, कारण बाहेरून किती वेळा मागवणार आणि त्या बऱ्याचशा पाम ऑइलमध्ये तळलेल्या असतात. त्यामुळे म्हटलं घरी काहीतरी बनवूयात. त्याचबरोबर ना मग बाकीची जी कामं होती घरातली ती करायला घेतली. आता घरातली कामं कितीही केली तरी ती दिवसभर काही संपत नाही. काही ना छोटी मोठी कामं चालूच असतात. आपण तुम्ही कितीही हेल्प लावा, त्या हेल्पकडनं सुद्धा करून घ्यायची कामं ही वेगळीच असतात. कारण त्यांना 10 वेळा एक गोष्ट सांगावी लागते. सध्या तरी माझं असंच काहीसं चालू आहे. आणि त्यानंतर मी ना इतक्या हौशेने ही गोष्ट घेतली होती ना की काय सांगून, ती मला ना अशी पॅक करून वरती ठेवायची वेळ आली होती. ते यामुळे की त्याची जी भांडी आहेत ती व्यवस्थित धुतल्या जात नव्हती. आता मी घेतलं आहे काय, तर मी घेतलं होतं हे फूड प्रोसेसर. ते एवढ्या हौशेने घेतलं होतं, ते मला हवंच होतं. मला अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना ज्या मला वाटतात की माझ्या घरात असाव्यात, म्हणजे जे कुठल्याही नवीन येतील ते. आता मला तसं तर पाहिलं डिशवॉशरही खूप घ्यायची इच्छा आहे, पण घरात जागा नाही आहे ठेवायला, त्यामुळे मी ते टाळते आहे. म्हणूनच मग मावशी लावलेल्या आहेत मदतीला. पण काय होतं ना ह्या अशा गोष्टी आहेत ना, आता याची जी भांडी आहेत ती जर मावशींकडे घासायला दिली ना, त्या काही त्या व्यवस्थित घासणार नाही. कारण त्याचे ब्लेड लागतात, हे होतं ते होतं. परत जे पीठ मळायचं आहे त्यातनं जे किसून वगैरे निघतं, त्याची जी भांडी आहेत तेवढी सॉफ्टली हँडल करावी लागतात ना, नाहीतर ती लगेचच खराब होतात, तुटतात. त्यामुळे ती सगळी भांडी मलाच घासावी लागत होती. म्हणजे त्यातनं तूप बनवलं, मी काही किसलं, पीठ मळलं, अक्षरशः जे मसाला वगैरे वाटला ना तीही भांडी मला घासावी लागत होत्या. कारण मावशी त्या भांड्या व्यवस्थित घासतच नव्हत्या. पण म्हटलं चला पाहूयात, काहीतरी जुगाड करूयात. पण आता हे वापरूयात, कारण एवढी मोठी गोष्ट आपण घेतो इतके आपल्या हौशेने आणि ती न वापरता येणं यासारखं दुसरं दुःख नाही आहे. आणि हे यांनी ना इतकी मदत होते ना, फार पटापट काम होतं. फक्त हे घासायचंच काम वाटतं. तर हे ना याच्यात पीठ मळलं जातं मस्त असं ह्या भांड्यात. त्याचबरोबर मी याच्यातनं लोणीही काढते, क्रीमही छान व्हिप करता येते. आता मी हे खाली तर काढलंच होतं, पण मला प्रश्न पडला होता हे मी ठेवू कुठे. कारण मिक्सरही मला खालीच ठेवायचा होता, त्याच्यावर मसाले वाटता येतील आणि याच्यावर इतर कामं जी कधीतरी करायची ती करता येईल, ज्याचे भांडे मी घासू शकते. कारण रोजचे जर भांडे मी मसाला वगैरे यात वाटलं ना तीही मलाच घासावे लागतील, म्हणून मला ते अवॉइड करायचं होतं. आणि हे जे पीठ मळायचं ना हे पाहिलं ना, माझ्याकडनंच एकदा चुकून खाली पडलं होतं, तर हे असं फुटलं. त्यामुळे ही भांडे मला मावशींकडे घासायला द्यायची इच्छा होत नाही आणि मी हातानेच घासते. मग त्याच्यात माझा अजून जास्ती वेळ जातो. कारण नाही म्हटलं तरी बरीचशी कामं मी करतच असते. छोटे मोठे भांडे तर मीच घासत असते. कारण ती मावशींकडे देत नाही. जसे की या दोघांचे डब्बे असतात, नवन्याच्या बॉटल्स, तुळजाच्या बॉटल्स असतात, नवन्याच्या बॉटल्स असतात. त्यावर तुळजाच्या भांड्यांमध्ये खाते ती भांडीही मीच घासते. तर निम्मे भांडे तर मीच घासत असते. त्यामुळे मला ते काम अजून वाढतं, म्हणून मी हे शक्यतो वापरत नव्हते. पण आता फायनली हे काढले. तर मी तुम्हाला याच्यात पीठ मळून दाखवते किती पटकन आणि किती छान पीठ मळलं जातं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या छान असं असेंबल करून घ्यायच्या आणि जास्ती वेळ खरंच लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनटे लागतात हे सगळं करायला. त्यानंतर आपल्याला हवं आहे जेवढं पीठ मळायचं आहे तेवढं यात घालून घ्यायचं. शक्य असेल ना तर एकाच टायमिंगचं पीठ मळत. जर तुमची फॅमिली छोटी असेल ना तर हे अगदी युजफुल आहे. आणि खूप जास्त पीठ मळलं ना तर थोडासा लोड येतो आणि थोडा जास्ती वेळ लागतो आणि म्हणावं असं पीठ मळलं जात नाही. पण मी 2-3 टायमाचं पीठ मळून ठेवते, म्हणजे सकाळ संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशीचं सकाळचं. त्यात पीठ घालून घ्यायचं आहे, छान असं लॉक करून घ्यायचं आणि हे जोपर्यंत व्यवस्थित लॉक होत नाही ना तोपर्यंत हे चालू होत नाही.
मग त्याच्यातनं ना मीठ वगैरे घालून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण एकदम टाकलं तर ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं थांबून टाकलं ना आपल्याला अंदाजही येतो आणि कळतं की हा बाबा पीठ पातळ होतं आहे, घट्ट होतं आहे. जसं हवं तसं एकदा याचा छान असा मी उघडून पाहत असते की मला हवा तसा गोळा झाला आहे ना, म्हणजे यात मला तेल घालून मग ते पुन्हा एकदा 1 मिनिटसुद्धा नाही, अगदी अर्धा मिनिटासाठी फिरवलं ना तरी याचा छान असा गोळा तयार होतो. आणि तेल घातल्यावर भांड्यालाही जे पीठ आहे ना ते चिटकत नाही, छान असा याचा गोळा तयार होतो. आणि यातनं इतकं छान पीठ मळलं जातं ना, आपण हातानेही एवढं सुंदर पीठ मळत नसेल. म्हणजे आता हे पूर्ण पीठ मळायला आपल्याला सगळे प्रोसेस करायला 15 ते 20 मिनटं लागले असते, कारण आधी पीठ भिजत घाला, त्यानंतर मग त्याला तेल लावून पुन्हा मळा. पण हे ना अगदी 2 ते 3 मिनटात अगदी त्याच्यापेक्षाही छान मऊ असं पीठ मळून होतं. मग मी हाताला तेल लावून घेते आणि हा जो गोळा आहे तो भांड्यातनं काढून घेते. इतकं सुंदर पीठ मळलेलं असतं ना, मी खूप वेळा तारीफ केली, मला माहिती आहे, पण खरंच हे खूप युजफुल आहे. जर तुमच्याकडे 2-3 जणांची किंवा 4-5 जणांची फॅमिली असेल ना, त्यांच्यासाठी अगदी छान असं हे प्रोडक्ट आहे. त्यामुळेच मी घेतलं होतं की सकाळच्या घाईमध्ये ना पटकन पीठ मळून होईल. पण काय वापरताच येत नाही आहे. पाहूयात आता मी पुन्हा काढलं आहे, किती दिवस वापरते ते. आणि भांड्यालाही अगदी पीठ चिटकलेलं नाही, भांडंही छान असं क्लीन झालेलं आहे. आणि हे इतरही गोष्टीत फार मदत करतं. जसं की आपल्याला गाजर किसायचं असेल, खोबरं किसायचं असेल, तेही छान किसून होतं. त्याचबरोबर चॉप करून निघतं. मी याच्यात तूपही काढते, तेही खूप छान होतं. आपलं बाकीचं जे मिक्सरचं आहे तेही काम करतं. त्याचबरोबर याच्यात ज्यूसही खूप छान निघतात. म्हणजे तुम्ही कुठलंही बीटचं काढात, गाजरचं काढात, संत्रीचं काढात, ज्याचं हवं त्याचं याच्यात छान असं तुम्हाला ज्यूसही करून मिळतं. खूप मल्टीपर्पज आहे हे प्रोडक्ट. त्याचबरोबर ना मी छान अशा पोळ्या तर केल्या होत्या. दरवेळेस आम्ही पोळी आणि दूध खात असतो, पण आज यांना तिखटही काही हवं होतं म्हणून मस्त अशी भजी केली. मग गरमागरम पोळी, त्यात मस्त असं दूध, तूप आणि भजी असा प्लॅन होता. मग ते तर सगळं केलंच, पण यांचं एवढ्यावर थांबलंच नाही आज. दरवेळेस हे काहीच डिमांड करत नाही, पण आज यांच्या डिमांड काही संपतच नव्हत्या. आता भजे केले तर यांचं म्हणणं होतं याच्यासोबत ना छान अशी मिरची तळ. मग काय छान अशी मिरचीही तळून घेतली आणि हे सगळं आम्ही गरमागरम खाऊन घेतो. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.